महायुतीत येण्याच्या चर्चा सुरू आहेत असे कोकणातले काही नेते राष्ट्रवादीचे काही संपर्कात किंवा काय तुमच्या? नाही, मी तसं बघितलं तर ह्या सगळ्या प्रक्रियेमधला एकदम छोटा कार्यकर्ता आहे. मी फार म्हणजे त्यावर भाष्य करणं उचित होणं नाही. मी माझं काम करणं आणि आपल्या कामं आपलं मतदारसंघातल्या उपयोगी काम करणं ह्याच्या पलीकडे फार देशाच्या राज्याच्या राजकारणात नसल्यामुळे ते काय माझा विषय नाही. तुम्ही शरद पवार साहेबांना जवळून बघितलं आहे. शरद पवार साहेबांकडून RSSचं कौतुक होणं या पद्धतीनं महायुतीला विजय मिळाला विधानसभेमध्ये, त्यांनी त्या पद्धतीनं RSSचं कौतुक केलं की त्यांची प्रचार यंत्रणा खरोखर वाखाणण्याजोगी होती. या राजकीय मुद्द्याकडे तुमच्या पद्धतीने कसं बघता? पवारसाहेब हे खूप मोठं नेतृत्व आहे आणि पवारसाहेबांमध्ये जरी विरोधक असला तरी त्याचे जे गुण आहेत ते गुण सांगण्यामध्ये ते कधी मागं पुढं करत नाही. आणि सर्वात आणि महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं शासन आणण्यामध्ये RSSचा वाटा खूप मोठा आहे. नाकारायला काय कोणाची गरज नाही ना. जे आहे ते आहे. माझ्याही विजयामध्ये त्यांनी खूप चांगल्या सिस्टमॅटिक ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या त्यांना माहिती असायच्या आमच्या गावातल्या पण. म्हणजे इतकं बारकाईने काम केलं. त्यातलं त्यांचं महत्त्वाचं हेच आहे की त्यांनी केलेलं काम कशा पद्धतीने केलं ते तुम्ही अंग करा. भूमिका ही वेगवेगळी असेल प्रत्येकाची, भूमिकेचं काय त्यांचा विषय नसावा, पण ते जे मायक्रो प्लॅनिंग असतं, जे मायक्रो ते काम करत असतात. त्यांचा माणूस कधी गाडी येते, कोण मला मदत करेल मग मी काम करेल असं नसतं. त्यांचं ते काम चालू असतं. म्हणजे मलाही एवढी कल्पना नव्हती आजपर्यंत, पण ज्यावेळी त्यांनी काही गोष्टी आपल्या मतदारसंघातल्या सांगितल्या त्यावेळी ज्यावेळी सांगितल्या तेव्हा मी काय फारसा विश्वास ठेवला नव्हता, कारण मी थोडा ओव्हर कॉन्फिडन्स असेल कदाचित. पण नंतर माझे त्याचा मी सगळा बघितलं, खातरजमा केली तर त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्या त्या भागात बरोबर. सर, यावेळी तुम्हाला मंत्रिपद अशी शक्यता होती, मात्र काही ते झालं नाही. आगामी काळात काही ती शक्यता नाही. मंत्रिपद देणं काय माझ्या हातात नाही ना. ते देणं ज्याच्या हातात आहे त्यांना ज्यावेळी ते होईल त्यावेळीच ते मिळणार आहे. मी काय त्या मंत्रिपदासाठी कोणाकडे जात नसतं किंवा फारसं काय नसतं, कारण त्याची योग्यता कदाचित त्यांच्या दृष्टीने वेगळी असेल. ते आता मी काय सांगू शकत अहो, पण त्याचं उत्तर मी कसं देणार ना. कदाचित तेवढी त्यांच्या दृष्टीने त्यांचे निकष काही वेगळे असतील ना, ते आपण कसं सांगू. शरद पवार साहेब सुद्धा महायुतीमध्ये दृष्टीने काही चर्चा सुरू आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टी? किती साहेब कुठे मी कुठे ह्या प्रश्नाचं कसं मी ॲनालिसिस करू आणि मी कसं सांगू. मी साहेबांचं आहे बघा, साहेब आमच्यासाठी कालदैवत आहे, आज आहे आणि उद्याही. पक्ष वेगळे ते माझ्या प्रचाराला जरी आले तरी ते शेवटी जे पहिलं आहे ते त्यांच्यामुळेच आम्ही राजकारणात पण आलेलो आहे. त्यामुळे तो विषयच वेगळा आहे आणि ते कुठे जातील काय हे मी भाष्य करण्याएवढं काय मोठं. शरद पवार यांच्याकडे जे आमदार खासदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपण महायुतीमध्ये यावं. नाही, मी माझं काम आणि ह्याच्या बाहेर फारसा कधी कोणाच्या भानगडीत पडत पण नाही किंवा काय. माझी मैत्री सगळ्यांचीच आहे. रोहित पवार माझ्याकडे आता क्रिकेटचं ग्राउंडच्या उद्घाटनाला येणार आहे फेब्रुवारी एंडला. मी अतिशय चांगल्या पद्धतीचं ग्राउंड बनवलं आहे, 5 विकेट बनवतो. चंद्रकांत पंडित आणि काही खेळाडू देखील येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर रोहित पवारनी पण येण्याचं मान्य केलं आहे. राजकारण वेगळं आहे आणि मैत्री वेगळी आहे. निवडणुकीच्या आधी सुद्धा म्हणत होतात की दोन्ही पवार जे आहेत ते एकत्र येऊ शकतात. नाही, मी एवढंच म्हटलं होतं दोन्ही पवार एकत्र आले तर माझ्या एवढा आनंदी कोण नसेल, हेच वाक्य मी बोलतो. ते बाकीचं मला माहीत. हा 100% कोणी जो असेल माझ्यासारखा त्याच्या मनात हेच विचार असतील. ते कसे हवे काय हवे मला माहीत नाही, पण दोन्ही एकत्र आले तर आम्हाला आमच्या एवढा आनंद कोणाला.